काय चाललंय? मी तुम्हाला इथे कशासाठी बोलवले आणि तुम्ही? मला सावित्री बरोबर मुंबईला जावं लागतंय, त्यावर तोडगा काढायचं सोडून तुमचं काहीतरी भलतच चालू. अर्जुन, पॅनिक कशाला होतोय? शांत राहा ना तू. आणि हे बघ, हे मुंबईला जाण्याचा निर्णय आहे ना, तो खानविलकरांनी घेतलाय, आम्ही थोडीच घेतलाय. आमच्यावर चिडून काय होणार आहे? काय रे, तू का पहिल्यांदा चाललायस का सावित्री मॅडम सोबत मुंबईला? याच्या आधी पण गेलायस ना, मग आता अडचण काय आहे? आधीची गोष्ट वेगळी होती दादा. तेव्हा माझ्या मनात तसं काही नव्हतं. म्हणजे आत्ता आहे. नाही म्हणजे तसं काही नाहीये. ते खूप ऑकवर्ड नाही का होणार? ह्यात हसण्यासारखं काय आहे? दादा, तुला तिच्याबद्दल अजूनही तेच वाटतं हे तू आता मान्य कर. प्रिया, तुला जर टाइमपासच करायचा असेल ना, तर तू प्लीज जा, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं. हा? अर्जुन, अर्जुन, मी समजू शकतो ना, पॉवर प्लांटचं प्रेशर, त्यात सावित्री मॅडम बद्दलचा निर्णय, सगळंच तर अंगड होऊन बसले. आय नो. मग तुझंच म्हणणं आहे की नाही, आपण नेहमी कामाच्या गोष्टी वेगळ्या ठेवायच्या, पर्सनल गोष्टी वेगळ्या ठेवायच्या. अगं तूच मिक्स करतोस ना हे. असं नको करूस. ऐक, मी तुला एक सजेशन देतो. हा ऐक, हे बघ, तू फक्त सावित्री मॅडमला नेऊच नकोस ना मुंबईला. हे प्याद आहे, हिला घेऊन जा ना सोबत. हा, हिचं इकडे काय काम आहे? रिकाम टेकडी बसलेली असते. जरा जग बघेल आणि हिला जरा बऱ्या कविता सुचतील. दादा, तिला हा, हिला घेऊन जा सोबत. म्हणजे काय होईल, तुमच्या दोघांमधला जो ऑकवर्डनेस आहे ना, तो नाही राहणार ना. ही होईल ना तुमच्यातलं दुवा. आणि दादा तू आत्ता म्हणालास ना की एक प्याद तुमचं नशीब बदलू शकतो. मग मी आता याचं नशीब बदलते. करेक्ट. प्रिया, तू काही उद्योग करणार नाही. हा, तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल ना, तर कसल्याच खुरापती करायच्या नाही. मेंदू आहे ना रिकामा ठेवून यायचा. त्याचा उघड काय, मेंदू रिकाम असतं रे तिचा. दादा, कसं आहे प्रिया, रिकामा म्हणजे काय, तुझ्या मनात आणि डोक्यात काहीच नसतं ना, निर्मळ आहेस ना तू. हा, जा तू हिला घेऊन जा. नाही म्हणजे ठीक वाटतोय माझ्यासाठी हा पर्याय. सावित्री आणि प्रिया एका रूम मध्ये राहतील, मी माझा राहील. म्हणजे आत्ता जेवढा कामापुरता संबंध तो तेवढाच तिथे येईल. हा, म्हणजे त्यांना पण कोणीतरी सोबत असेल. एकटं नाही ना वाटणार त्यांना. चालेल. ओ माय गॉड, इतकी कर्टसी. बघितलंस ना तू, ती सुद्धा एकटी राहणार नाही तिकडे. हो ना. अजूनही तो तिचाच विचार करतोय. प्रिया, अरे दादा तिला सांग. अरे अगं, याचा बदला मी नंतर घेईन. मला आता बॅग भरायला जायचंय. अरे काय चाललंय तुमचं? अरे थांब थांब थांब. काळजी करू नकोस बालका, मी आहे तुझ्या बरोबर. अरे अर्जुन, आता दादा आहे म्हणून. लहान आहेस का तू? हं? ती लहान आहे. अर्जुन, ऑन अ सिरियस नोट, ठाऊके गेले काही दिवस फार गुंतागुंतीचे गेले. बट आय एम प्राऊड ऑफ यू. बघ, तुला मी कुस्तीच्या आणि बिझनेसच्या मैदानात जिंकताना पाहिलेले. आता इथं ते काय?
प्रेमाच्या मैदानात हारलोय मी दादा. अजिबात नाही अजिबात नाही हरलेलास तू. जोपर्यंत शेवटचा बळ टाकला जात नाही तोपर्यंत आपण हार मानायची नसते. कायम लक्षात ठेव. भले तुझी प्रेमाच्या मैदानात हार झाली असेल मला मान्य आहे ना, पण मनाच्या मैदानात तुझ्यासारखा जेता अजूनपर्यंत पाहिलेला नाही. विश्वास ठेव स्वतःवर. सगळं नीट होईल ना दादा? मला तुझी पूर्ण खात्री आहे. मला खात्री आहे सगळं नीट होणार आहे. ऑल द बेस्ट. गुड नाईट. गुड नाईट. तर मदर माऊली तिकडे मुंबईला पोहोचेल आणि ते काय कारण सांगणार आहे आम्ही? 1760 प्रश्न विचारेल. का, कुठं, काय काम आहे? एकतर आधीच काही सूचना झालंय त्यात तू अजून डोकं खात. तू जा ना बाई इकडून. अगं सावेत, तिच्यावर कशाला उकडा लागल्यास? आणि श्यामलबाई ग बस की जरा. हा, अरे सिच्युएशन काय ते तर बघा रे. माझ्याकडे उपाय आहे. मामा याला थोबाड बंद करायला सांग, नाही तर सावे. हे बाई बोल. हा तर दीपू डार्लिंग, म्हणजे मुद्दा काय आहे? का शारदा मावशीला हे पटायला हवं का? बाई, मदर माऊली एवढी आहेस तू माझ्या, तू तिला मावशी का म्हणतेस? अगं सावे, हा काय मुद्दा आहे काय? ए श्यामल, तू बोल की साडीशी. हा तर दीपू डार्लिंग, मुद्दा काय आहे? का शारदा मावशीला हे पटलं पाहिजे का मुंबईत यांचं घर आहे, बरोबर? मग माझं मुंबईतलं घर आहे की? या दोघे माझ्या मुंबईतल्या घरात येऊन राहू शकतात. हा, शारदा मावशी माझ्या मुंबईतल्या घरात येऊ शकते आणि या सांगू शकतात का आमचं मुंबईतलं घर हेच आहे. झालं की? हा, हे बेस्ट आहे. थँक्यू श्यामल. हे ते सगळं ठीक आहे, पण अजून एक प्रश्न राहतोच आहे. आता काय? आपण उद्याच्या उद्या मुंबईत कसं पोहोचणार आहे आणि काय कारण सांगणार इकडे? म्हणजे 63चं काही नाही, पण बाकीचे अगं ते काय 1760 कारण देता येतील. घराचं काम झालं की नाही ते बघ. करेक्ट आहे दीपू डार्लिंग. कसं असतं माहितीये का, जो स्वतःला मदत करतो ना त्यालाच देव मदत करतो. म्हणून आधी स्वतःला मदत करावी, म्हणजे मग देव मदत करत असतो. ते बघ, 100% सत्य आहे. काय बोलले मी, है की नाही? 63चा फोन आहे. हा बोला सर. हॅलो मिस सावित्री, सॉरी मी इतका लेट फोन केला तुम्हाला. नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही गप्पाच मारत होतो. बोला ना. उद्या आपल्याला अर्जंटली मुंबईला जावं लागणार आहे. मुंबई? हो, आपले इन्व्हेस्टर्स मुंबईत आहेत. ते 2 दिवसांना फ्लाय करणार आहेत. सो खानविलकर सांगत होते की आपल्याला त्यांना जाऊन भेटावं लागणार आहे. नाही म्हणजे तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल तर तुम्ही नकार देऊ शकता सावित्री. फक्त मला वाटतं की तुम्ही आलात तर बरं होईल. आपण दोघच? डोंट वरी, तुम्ही एकट्या नसणार आहात. म्हणजे प्रियाचं सुद्धा काहीतरी मुंबईत काम आहे, सो ती कंपनी असेल तुम्हाला. बेस्टच, मग तर येईन मी. म्हणजे सर मी येऊ शकते मुंबईला, काहीच हरकत नाही. चालेल. सर फक्त एक रिक्वेस्ट होती. हा बोला ना सावित्री. सुवर्णलताला पण मुंबईला यायचं होतं,
ती सोबत आली तर चालेल का? वर्णलता, हा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. गाडीत तसे 4 जण बसू शकतात ना. गुड नाईट. गुड नाईट सावित्री. गुड नाईट सर. श्यामल, खरं तर तू माझ्या लई डोक्यात जातेस, पण आज मी तुझी पण पप्पी घेऊ शकते. आपण उद्या मुंबईला चाललोय. काही थापा न मारता ऑफिशियली. बघ आम्ही म्हंटल होतं का नाही सिग्नलला जाऊन उभं राहायचं. गप शहाणी. काय झालं कृष्णाई? सावित्री या घराची सून होणार नाहीये. पचनीच पडत नाहीये आमच्या. आम्ही एक तर बोलू का तिच्याशी शेवटचं? वाटल्यास पदर पसरून भीक मागतो तिच्याकडे. कृष्णाई, आयुष्यभर ना ही सल मनात ठसठसत राहील. आमच्या मुलासाठी आम्ही प्रयत्नच नाही केले. कृष्णाई, तू तिच्याशी बोलायला माझा काही एक विरोध नाहीये. पण सावित्री मॅडम समोर जर का पदर पसरायचाच असेल, तिच्या समोर भीक मागायचीच असेल तर ती मी मागेन, तू नाही मागायची. बाबांना काय तोंड दाखवू का मी? तुला नेहमी सुखात ठेवेन, तुला कशाची कमी भासू देणार नाही असं वचन दिलंय ना मी त्यांना. मोठा मुलगा आहे की नाही मी, असं नाही करायचं. पण कृष्ण, मला एक सांग, प्रेमासाठी भीक मागण्यासारखी दुसरी जगात कुठलीच वाईट गोष्ट नाही. हं? बाबा, एखाद्यावरती प्रेम करच बाबा, असं आपण नाही ना सांगू शकत कोणाला, नाही ना. तसं असतं तर मी बलराम आणि अर्जुनला नसतं का सांगितलं? प्रेमाने राहा एकमेकांसोबत, गुण्यागोविंदाने राहा. हं? देवासा कसा निष्ठुर झाला रे. एवढी गोड मुलगी त्यानं आपल्या घरी पाठवली. आम्हाला वाटलं हा देवाचा संकेत असेल, पण आम्ही हरलो रे.
नाही कृष्ण नाही असं नाही बोलायचं. हा हरली बिरली काही नाही असतो. हा असं बोलायचं नाही अजिबात. इकडं इकडं बघ कृष्ण, माझ्याकडे बघ. बघ इकडं बघ ना माझ्याकडं. आणि तुझा विश्वास आहे ना की देवाचेच संकेत आहेत, तेव्हाच तिला इथं पाठवलंय. मग हा विश्वास ढळू द्यायचा नाहीये, कायम ठेवायचं. देवानच पाठवलं. कदाचित तो देवच आपली परीक्षा बघत असेल का? बघत असेल का यांच्यात किती संयम आहे बाबा. त्याच्यामुळे आपण आपल्यावरचा संयम ढळू द्यायचा नाही. आत्ताच्या घडीला संयम ठेवणं गरजेचं आहे. कृष्ण हे बघ, पराभवाची भीती बाळगून अजिबात चालत नाही. हे असे छोटे मोठे पराभव आयुष्यात होतच असतात, पण एक मोठा विजय हे सगळे पराभव पुसून टाकतो. तो विजय आपल्या आयुष्यात येणार आहे. त्याच्यामुळे आपण हारलोय, आपला पराभव झालाय असं अजिबात वाटून घ्यायचं नाही. वाद्य बघू. आज मी तुला वचन देतो, सावित्री मॅडम आणि अर्जुनचं लग्न होणार. लवकरच होणार. माझा विश्वास आहे ना. मोठा मुलगा आहे की नाही, जबाबदारी मला कळते की नाही. आता अजिबात रडायचं नाही. शांतपणे झोप बघू. अरे वा सुवर्णलता, तू आलीस हे एक बरं झालं. आता यांना बोलू दे यांच्या कामाचं. आपण दोघी मागे बसून रील्स बनवू. पॉइंट आहे. सुवर्णलताला जरा वारा लागला की लगेच घोरते ती. नाही म्हणजे मला सवय याची. आम्ही बसू की मागे. पॉइंट आहे. नाही ग, काही होणार नाही. आपण दोघी बसू मागे. तू आणि दादा बसा ना पुढे. दादाला जर तुझ्याशी काही बोलायचं असेल ना, कामाचं काही बोलायचं असेल तर असं दरवेळेला मान वळवून कसं बघणार ना. पॉइंट आहे. तुझं काय सारखं पॉइंट आहे. नक्की कुणाच्या बाजूने पॉइंट आहे. अरे श्यामल काकू, तुम्ही? अर्जुनराव, अहो तुम्हाला भेटायला आले मी. नाही म्हणजे मी निघणारच आहे. सावी मला म्हणाली की तुम्ही सगळे मुंबईला जाताय, मग परत भेट नाही होणार, म्हणून आले भेटायला. येते बरं का. सावकाश जा. मी एक काम करतो, मी ड्रायव्हरला सांगून गाडी पाठवतो, गाडी घेऊन जा. नाही नको, मी जाईन माझी. नाही, मी पाठवतो ना गाडी घेऊन जातो. नाही नको, मी जाईन. आता तुमच्यावर असा हक्क सांगणं बरोबर नाही वाटत हो. म्हणजे परिस्थिती थोडी वेगळी असती तर एक वेळ चाललं असतं. जा बर का, नीट जा. परिस्थिती थोडी वेगळी असती तर एक वेळ चाललं असतं. जा बर का, नीट जा. सगळ्यांनी काळजी घ्या बरं का सावे. जा, नीट जा बाई. हा
नीट जा. येते बर का. हा. एक सांगायचं राहिलंच. काय? हॅपी जर्नी. तुम्ही म्हणता ना म्हणून म्हटलं आपण पण म्हणा. तुम्हाला पण. नीट जा बर का. हा? सुवर्णलता बस ना. नाही मी अगं बस बस ग बस बस बस. चल 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 पटकन बस 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 बस. चल बसली का. हा